ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव फाटा इथे नगरदौंड महामार्गावरती शेतकरी सर्वपक्ष नेते आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। राज्य शासनानं जाहीर केलेल्या कर्जमाफीमध्ये अटी शर्ती रद्द करून सरसकट कर्जमाफी द्यावी, शेतीमालाला हमीभाव द्यावा तसेच शेतकऱ्यांना न्याय मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी श्रीगोंदा तहसीलदार मिलिंद जाधव यांना निवेदन देण्यात आलं। त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं। आंदोलनाचे प्रमुख नेते राजेंद्र म्हस्के यांनी शासनाच्या कर्जमाफी योजनेवरती टीका करत शेतकऱ्यांना लाभ मिळू नये यासाठी सरकारनं मोठी गाळण आणि चाळण लावल्याचा आरोप केलाय। शेतकरी कर्जमुक्त व्हायचं असेल तर एकदा सातबारा कोरा करा आणि उत्पादन खर्चाच्या दुप्पट हमीभाव द्या अशी मागणी त्यांनी केली आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती सरकारनं तात्काळ निर्णय घेतला नाही तर गावागावामध्ये आंदोलनाची ठिणगी पेटवली जाईल असा इशारा देखील त्यांनी दिला। मात्र शेतकऱ्यांना वाऱ्यावरती सोडणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे। हेमंत नलगे यांनी शासनाची कर्जमाफी योजना फसवी आहे असा आरोप करत गेल्या अनेक वर्षांपासून शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत नाही असं म्हटलं। खत, मजुरी आणि वाहतूक खर्च वाढत आहे, असे असताना शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळत नाही, त्यामुळे कर्जबाजारीपणा वाढतोय असंही त्यांनी नमूद केलं। त्यामुळे सरसकट कर्जमाफी सोबतच सर्व पिकांना हमीभाव देण्याची मागणी त्यांनी केली। झेंडे महाराज यांनी शेतकरी दिवसेंदिवस आक्रमक होत असल्याचं म्हटलंय आणि सरकारनं दिलेला शब्द पाळून तातडीनं संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी केली आहे। अन्यथा आगामी काळात रास्ता रोको केल्यानंतर रेल रोको सारखी तीव्र आंदोलने उभारावी लागतील असा इशारा त्यांनी दिलाय। हरदास शिर्के यांनी शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाल्याचा आरोप केला। 22 जून रोजी तहसील कार्यालयासमोर होणाऱ्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन केलं। शेतकऱ्यांचा लढा शेतकऱ्यांनाच लढावा लागणार आहे, त्यासाठी सर्वपक्ष नेत्यांनी एकत्र येऊन शासनावरती दबाव वाढवण्याची गरज आहे असं त्यांनी म्हटलं। फसवी कर्जमाफीच्या विरोधामध्ये या ठिकाणी काही तालुक्यातल्या प्रमुख माणसाला एकत्रित करून हा लढा लढण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि आज या ठिकाणी आपण रस्ता रोकोमध्ये आपली जी प्रमुख मागणी आहे की त्या ठिकाणी सरकारचं स्वतःचं आश्वासन आहे की 7/12 कोरा करू, परंतु सरकारने स्वतः दिलेलं आश्वासन पाळलं नाही आणि कर्जमाफी तर दिलीच, ती बी 2 वर्षे 1.5 वर्षे वाट पाहून दिली आणि त्या ठिकाणी लोकांना आंदोलन करावं लागलं, मोर्चे काढावं लागले आणि त्या कर्जमाफीमध्ये ज्यावेळेस जार बाहेर आला त्यावेळेस मात्र सर्वसामान्य माणसाच्या पायाखालची वाळू सरकली। या कर्जमाफीमध्ये कुणालाच लाभ मिळणार नाही अशी परिस्थिती त्या ठिकाणी त्या जारमध्ये आहे। 19ला ज्याला लाभ झाला त्याला तो लाभ मिळणार नाही, ज्याला 50,000 रुपयाचा लाभ द्यायचा आहे त्याने आधी पहिले असणारी त्याची 1 लाख असेल 1.5 लाख असेल ती वरची रक्कम भरायची, मग त्याला तो लाभ मिळणार आहे। 19ला ज्याला लाभ झाला त्यालासुद्धा 50,000 देणार आहेत, पण ते सुद्धा त्याने ते कर्ज भरल्याशिवाय देऊ शकत नाही। त्याचबरोबर ज्याला 25,000 30,000 पगार आहे, कोण कारखान्यात काम करतोय, वॉचमॅन आहे, त्यालासुद्धा त्या ठिकाणी त्या कर्जमाफीतून त्या ठिकाणी वगळण्यात आलेलं आहे।
त्याचबरोबर त्या ठिकाणी आपण सगळेजण पाहतोय की अशा अनेक जाची काठी आहेत. त्या जाचं काठीचा जर अभ्यास केला तर तेवढी मोठी गाळण आणि चाळण सरकारने लावली आणि त्यामुळं ह्या सरकारच्या विरोधात कुठंतरी एकवटण्याची गरज आहे. आणि त्याचाच भाग म्हणून आज आम्ही या ठिकाणी रस्ता रोको ठेवला. त्या रस्ता रोकोमध्ये आम्ही 2 मागण्या एक्स्ट्रा केल्या. एक MSCBनी अतिरिक्त भरनेम लादलेला आहे आणि ग्रामीण भागात गावठाण सोडलं तर संध्याकाळी 6 ते 9 लाईट नसते. अभ्यासाचा प्रश्न आहे, इचूकाट्याचा प्रश्न आहे, लोकांच्या जेवणाचा प्रश्न आहे आणि तोंडात घास घालायला सुद्धा अंधारात घालावं लागतोय. आणि म्हणून करता ते भरनेम जे केले 6 ते 9 ते रद्द करावं. आणि दुसरी आमची मागणी आहे की वरही जरी कर्जमाफी असल्या फसटूट केल्या तरी शेतकरी त्यातून बाहेर येणार नाही. शेतकरी जर बाहेर आणायचा असेल तर एकदा 7/12 कोरा करणे आणि त्याला हमीभाव देणे. हमीभाव म्हणजे काय तर आम्ही शेतकऱ्या 1 एकराला जर 50,000 रुपये खर्च करत असेल तर त्याच्यावर दुप्पट बाजारभाव म्हणजे जर 50,000 खर्च झाला तर 1.5 लाख रुपये तरी त्या शेतीतून उत्पन्न आलं पाहिजे. अशा त्या ठिकाणी त्या योजना करावी आणि किमान एकरामध्ये 1 लाख रुपये शेतकऱ्याच्या पदरात पडावं. 1 एकराचं पीक आणायला 4 महिने लागतात कमीत कमी आणि काही पीक आहेत 6 महिन्याच्या खाली येत नाहीत. एका कुटुंबात किमान 2 पोरं आणि 1 नवरा बायको म्हणलं तर 6 माणसं आहेत, 4 माणसं आहेत, 6 माणसं आहेत आणि अशा माणसांनी 6-6 महिने जर समजा ह्या शेतीच्या जीवावर तर त्याला आत्महत्या करण्याची वेळ येईल. आणि म्हणून करता उत्पन्न खर्चावर दुप्पट हमीभाव हाच एक पर्याय आहे. आणि जर सरकारने आता 7/12 कोरा केला तर त्यांनी अधिवेशनात निर्णय करावा की आम्ही 20 वर्षे कर्जमाफी करणार नाही तरी आम्ही ते स्वीकारू. आम्हाला तुम्ही कोणत्याच सवलती देऊ नका तरी आम्ही स्वीकारू, पण तुम्ही फक्त आम्हाला खतं, पाणी, बी बियाणं ही वेळेवर द्या आणि कमी दरात द्या आणि आम्ही पिकवलेल्या मालाला हमी भाव द्या. एवढाच अजेंडा आमचा आहे. आता जनता पेटलेली आहे. उद्याच्याला उद्रेक होणार आहे. रोहित पवाराला दिलेलं आश्वासन उद्याच्याला ते पूर्ण होते. उद्या 20 तारखेला जर मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन निर्णय नाही घेतला तर आम्ही 22 तारखेला श्रीगोंदा तहसील कार्यालयावर भव्य त्या ठिकाणी शेतकऱ्याचा मोर्चा आणणार आहोत आणि त्या मोर्चातून आम्ही पुन्हा एक महाराष्ट्र सरकारला संदेश देणार आहे आणि त्याचं पुढचं आंदोलन आमचं ते त्या ठिकाणी गावागावात उभा राहणार आहे. आणि म्हणून करता या तालुक्यातले राष्ट्रवादीचे माझे सहकारी मित्र या ठिकाणी हरदासाहेब शिर्के आहेत. हे सगळे इतर पक्षाचे जे प्रमुख आहेत त्यांनी या ठिकाणी आपण सगळ्यांनी या सरांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आपण रस्ता रोको केला. त्या रस्ता रोकोला आपण आल्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. आणि ही लढाई आमची सुरू झाली. ही लढाई आमची जोपर्यंत उतारा कोरा होत नाही तोपर्यंत मरण आलं तरी चालेल पण माघार नाही. ही भूमिका व्यक्तिगत माझी तरी आहे. लोक किती साथ देतील, किती बरोबर येतील तो नंतरचा प्रश्न आहे. पण ही घेतलेला ते विषय जो हातात आहे त्या सर्व शेतकऱ्याला कोणी वाली राहिला नाही. त्याचा आता वाली म्हणून आम्हाला सगळ्याला एकत्र व्हायचं आहे. आम्ही बघितलेलं आहे की लाखोचे मोर्चे निघाले. मराठ्यांचे नेतृत्व नव्हतं तरी समाज एकत्र आला, जिल्ह्यात एकत्र आला. हा तर शेतकऱ्याचा प्रश्न आहे. आणि मला विश्वास आहे की या राज्यातला शेतकरी, तालुक्यातला शेतकरी जागा होऊन उद्याच्याला जो शेतकऱ्याच्या प्रश्नावर पुढे येईल त्याच्या पाठीमागे उभा राहील अशी भूमिका या ठिकाणी लोकांना पटवून देणं आणि हाच आमचा आंदोलनाचा अजेंडा आहे. आणि हा अजेंडा परत नेऊ, शेवटपर्यंत नेऊन आम्ही शेतकऱ्याला न्याय देऊ एवढीच आमची भूमिका आहे. आज कोळगाव या ठिकाणी समस्त शेतकऱ्यांच्या वतीने भव्य रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी झालं. शेकडो शेतकऱ्यांनी यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरती शेतकरी या ठिकाणी आक्रमक होत चाललेला आहे. आमची राज्य सरकारला या ठिकाणी विनंती आहे की शेतकऱ्यांनी अजून आक्रमक होण्याच्या अगोदर आपण दिलेल्या शब्दाप्रमाणे संपूर्ण कर्जमाफी द्यावी, 7/12 कोरा करावा. यानंतर आता लगेच 25 तारखेला चिखली या ठिकाणी रास्ता रोको होणार आहे आणि तरीसुद्धा या अधिवेशनामध्ये 22 तारखेला त्यांनी शब्द दिलेला आहे की मीटिंग लावून निर्णय घेऊ. 22 तारखेला निर्णय जर झाला नाही तर त्यानंतर जे आंदोलन होतील ते रेल रोकोसारखे आंदोलन होतील. 28 ते 30 तारखेदरम्यान रेल्वे रोकोचा निर्णय या ठिकाणी घेण्यात येईल. धन्यवाद. आज या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना एक 2-3 दिवसामध्ये आवाहन करण्यात आलं होतं आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देत कोळगाव परिसरातील आणि सर्व श्रीगोंदा तालुक्यातील सर्व शेतकरी आणि सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी रस्ता रोको आंदोलनासाठी उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचं स्वागत करतो, आभार मानतो. खरं तर
शासनाने जी कर्जमाफी योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जाहीर केलेली आहे ही अतिशय फसवी योजना आहे। गेल्या 15 वर्षापासून या देशामध्ये कुठल्याही पिकाला बाजारभाव नाही। प्रत्येक वर्षी वाढ व्हायला पाहिजे, तर वाढीच्या ऐवजी पिकांचे दर कमी होऊ राहिलेले आहेत। हा कसला न्याय आहे? शेतकऱ्यावर हा फार मोठा अन्याय आहे। जर शेतकऱ्याला शासनाने योग्य बाजार दिला तर कर्जमाफीसुद्धा आम्हाला मागण्याची वेळ येऊ नये अशी आमची अपेक्षा आहे। परंतु कर्जमाफी देत असताना या ठिकाणी पिकांचे बाजार कमी आणि खतांचे बाजार मात्र आवाढव्य अतोनात वाढलेले आहेत। मजुरीचे बाजारभाव वाढलेले आहेत, ट्रान्सपोर्टचे बाजारभाव वाढलेले आहेत, डिझेल पेट्रोलचे बाजारभाव वाढलेले आहेत आणि या तुलनेत शेतकऱ्याच्या शेतीमालाला कसलाच भाव मिळत नाही। त्यामुळं शासनाला हात जोडून विनंती आहे की याच्यामध्ये लक्ष घाला, पिकांनाही बाजारभाव द्या, कांद्यालाही बाजारभाव द्या आणि यावेळेची कर्जमाफी ही सरसकट करा अशा पद्धतीचे विनंती करतो। आणि 20 तारखेला उद्या जे मीटिंग बैठक होणार आहे त्यामध्येच निर्णय द्या, नाहीतर सगळ्या महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन पेटणार आहे आणि त्याला शासनाला सामोरं जावं लागणार आहे। हा रास्ता रोको वरती बोलत असताना अनेक कार्यकर्त्यांनी, अनेक शेतकऱ्यांनी अत्यंत तळमळीनं या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केल्या। खरं तर शेतकऱ्यांची किती फसवणूक या सरकारने केलेली आहे हे आता अडाण्यातल्या अडाण्या शेतकऱ्याला सुद्धा या ठिकाणी कळत आहे आणि म्हणून राजेंद्र आबांनी सांगितल्याप्रमाणे उद्या फार मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी आपल्याला आंदोलन जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी मोठं आंदोलन करायचं आहे। त्या जर 20 तारखेला रोहित पवार यांच्या आणि मुख्यमंत्र्याच्या बैठकीमध्ये तोडगा निघाला नाही तर 22ला फार मोठं आंदोलन तहसील कार्यावरती या ठिकाणी ठेवलेलं आहे। त्यात सर्व शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थानं सहभागी होण्याची गरज आहे। आपला लढा हा आपल्यालाच लढावा लागणार आहे। तालुक्यातला कुठलाही नेता या लढ्यामध्ये सहभागी होणार नाही। याचं कारण एक, तालुक्यातले सगळे नेते या महायुती या एकाच पक्षामध्ये आहेत, त्याच्यामुळं त्यांना आपल्या आंदोलनाला येण्याची गरज वाटत नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपला लढा हा आपणच लढला पाहिजे आणि म्हणून निश्चितपणानं त्या ठिकाणी आपण आपला लढलो तर आपल्याला यश मिळणार आहे। म्हणून जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी सहभागी व्हावं। सर्वपक्षीय नेत्यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेला मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचा अध्यक्ष या नात्यानं त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर सतत राहण्याची या ठिकाणी मी भूमिका जाहीर करतो। सुहास कुलकर्णी, सी 24 तास, श्रीगोंदा।